नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। या तालुक्याचे भाग्य जाते माजी मंत्री आदरणीय आमदार जयंतराव पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे काँग्रेस राज्याच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव वाईताई मोठे, नंदकुमार कुंभार, शिंदे साहेब, आत्ताच इथं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन प्रवेश केलेले महेश पाटील, विजय कुमार, पक्ष नेते केलेश शाह व व्यासपीठावरील सर्व आदिवासी नगराध्यक्ष नगरसेवक व इथं उपस्थित असणाऱ्या या शहरातील शहरातील सर्व बंधू आणि भगिनींनो, ईश्वरपूर नगरपालिकेची निवडणूक 2 तारखेला होणार आहे। त्या निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादीच्या पार्टीचे सर्व उमेदवार व आज आपल्या पक्षाच्या विनंतीला मान देऊन इथं सर्व ईश्वरपूर शहरातील तमाम ईश्वरपूर वासियांना मी मनापासून अभिवादन करतो की तुम्ही इथं उपस्थित राहिला। मी आपल्याला एवढंच सांगतो, त्या आदरणीय साहेबांनी जो माझ्या विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी पात्र राहून 5 वर्षापूर्वी आपल्या समोर मी कोणताही दुसरा माझा उद्योग नाही, माझी कुठला कारखाना नाही, माझी कुठली संस्था नाही, मी फक्त नगरपालिका म्हणजे नगरपालिका 5 वर्षाच्या काळात करीन, 10-12 तास आणि नगरपालिकेत तुमच्यासाठी काम करीन। प्रत्येक या शहरातील नागरिकाला वाटलं पाहिजे की नगरपालिकेत गेले की कुणालाही विचारता आमच्या देशामध्ये यायला पाहिजे। मी गेले आदरणीय साहेबांनी मला 40 वर्ष त्या शहराचं काम करण्यासाठी मला 40 वर्ष नगरसेवक केलं। या 40 वर्षाच्या काळात या शहराचा पूर्ण कायापालट साहेबांच्या मुळे झालेला आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो, 2 दिवसापूर्वी या शहरात या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी सांगितलं यलामा चौकात पैशाची उधळण दिली। मी आपल्याला एवढंच सांगतो, 24/7 योजना 2016 साली आदरणीय जयंत पाटील साहेबांनी मंजूर करून आणलेले सगळं मंजुरी सगळं आहे, फक्त सरकार बदललं पण त्यापासून आतापासून या 10 वर्षाच्या काळात एकही नवा पैसा 24/7 पैसा दिल्यात आहे आणि ते 1 वारून पालकमंत्री सांगतात की 90 कोटी रुपये पाणी या 24/7 योजना दिले, 125 कोटी रुपये योजनेसाठी दिले। मी आपल्याला सांगतो, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी 2016 साली इंजिनिअरिंग साहेब शिक्षक करून जवळजवळ 27 कोटी रुपये ईश्वरपूरमध्ये आणून दिलेले आहेत आणि त्याच पैशाचे रस्त्यासाठी आणलेले पैसे या सत्ताधाऱ्यांनी भयानकर योजनेसाठी वापरले आणि हे भयानकर योजना करायची असते तिथं आपण पाणी सोडतो, त्या तिथं पाणी सोडायचं असतं गावातलं सगळं, ते पहिली जागा पाहिजे ताब्यात। या माझ्याने गावातून काम चालू केलं आणि जिथं पाणी सोडायचं त्या जागा खरेदी केलेल्या नाही, म्हणून सरकारने यांना ही स्कीम बंद करायसाठी की त्या जागा पहिल्या ताब्यात घ्या आणि मग तुम्ही करा। असा या गेल्या 9 वर्षात हा गलथान कारभार चालू आहे। मी आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो, या 9 वर्षाच्या काळात एक काम दाखवत दिली, एक काम कुठलंही या 9 वर्षात आम्ही केलं। आम्ही त्यांना सांगतो की आम्ही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या आखून ठेवण्यासाठी त्यांच्या कामावर बोट ठेवण्यासाठी वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं, तुम्ही या भूमिगत योजनेच्या जागा ताब्यात घेतल्याशिवाय तुम्ही चालू करू नका। त्यांनी ती चालू केलं आणि स्कीम बंद पडली। हे स्कीम बंद पडल्यावर ज्या पाईपलाईनसाठी उतरलं त्या पाईपलाईनच्या जागेत आपल्या घरगुती पाईप कनेक्शन होत्या त्या सगळ्या फुटलेल्या आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडे कुठलंही लक्ष नव्हतं आणि त्या पाईपलाईन फुटलेल्या रबरानं बांधलेल्या आहेत आणि बांधल्या मुजवरावर तुम्ही रक्त सुटून गेले, त्यामुळं दूषित पाणी त्या संपूर्ण शहराचा आरोग्याचा विषय या 10 वर्षात निर्माण झालेला आहे। सगळे गावाकडे त्या शहराचे फुल आहे, कावेरी दिसत आहे, मलेरियाचे आहे, निर्गुण दिसत आहे। म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, त्या शहराचा जयंत पाटील असं नेतृत्व आहे महाराष्ट्रात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या माझ्या ईश्वरपूर शहरात द्यायला पाहिजे।
त्या पद्धतीने तिने आतापासून वाटचाल केली आहे. आपल्याला सांगायचं हा आपला महाराजांचा इथं समोर पुतळा आहे, त्याच्या पाठीमागं चांगलं नाट्यगृहात केलं होतं की जी आज काय दशा झाली आहे. या शहरात चांगल्या बागा होत्या, त्या बागा खूप उद्ध्वस्त आहेत आणि 4 वर्ष झालं त्या बागा बंद आहेत. त्यांनी काय ह्या 9 वर्षात केलं तर सगळं बंद पडायचं काम केलं. म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करतो, या पुढील 5 वर्षात गेल्या 16 तारखेपूर्वी 2015 2016 या 35 वर्षात जो विकास झाला त्याला ह्या 10 वर्षाची दीर्घ असतील. हा विकास आपल्याला पुढे न्यायचा असेल तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नगरसेवकांना, प्रभागातील सर्व नगरसेवकांना, नगराध्यक्षांना आपण 5 वर्ष काम करण्याची संधी द्यावी. पण या शहराचा दिसकटलेला जो करायला विकास आहे हे आम्ही 100% चांगल्या प्रकारे करू. मी आपल्याला जे गवाही देतो की आम्हाला कधीही 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या सलग नगरसेवक 25 वर्ष आहे, पण मुंबईला पुण्याला आम्हाला पवारसाहेबांच्या बरोबर निधी आणण्यासाठी जावं लागलं नाही. त्यांनी निधी याची घ्या, पैसे घ्या आणि काम करा असं 40 वर्ष पैसे दिलेले आहेत. आणि चांगलं नेतृत्व कसं पाहिजे की सर्वसामान्य आपल्याला आपण एखाद्या आमदार आपला असता तर त्याला नृत्य करायला मुंबईला जायला लागतं, त्याला निधीसाठी त्याच्याकडे हात पसरता आपल्याला कधीही झालं नाही. असली गोष्ट साहेबांनी पहिल्यापासून आपल्या शहरावर या जरी 27 वर्षात नसली तरी कमीत कमी 150 कोटी रुपये या 9 वर्ष या काळात त्याच्या स्वतःच्या खंडात काढलेले आहे. वेळोवेळी या विरोधकांनी कामं बंद पडण्याचा उल्लेख केला तर साहेब स्वतः तो हायकोर्टात स्वतः हजर झाले व त्यांनी तिथं ही करून त्याला मंजुरी आली आणि ते कामं मार्गस्थ झाले. मी आता काय जास्त वेळ घेत नाही. आपण प्रचाराच्या निमित्त 10 दिवसांचं आणि याच्यापेक्षा चांगला विश्लेषण केली. तुम्ही आम्हाला संधी द्या. मी तुमच्यासाठी 5 वर्ष कोणताही दुसरा उपयोग न करता तुमची प्रामाणिकपणे सेवा करेन. 12-18 तास करत लागते खाली कुणालाही अन्याय होणार नाही. घरपट्टीचा असो, पाणीपट्टीचा असो व जास्ती करायचं असो, जास्तीचं सुद्धा अतिशय भयानक बाब आहे. आपली जागा असून हे नगरपालिका हे सरकार राज्य 5% मिळत नाही म्हणून आपण घर बांधतो, पण त्याला सगळ्यांनी चौपट न लावलाय. हे शासकीय माफ करू व आपण आम्हाला संधी द्या आणि संधीचं सोनं करू. एवढंच मी तुम्हाला सांगतो. माझं छोटंसं मनाला संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.